मुंबईसह उपनगरांमध्ये तुफान पाऊस पडतोय आणि गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे। मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि यंदाच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळतंय। 9 तासांमध्ये जवळपास 194.5 मिलीमीटर पावसाची नोंद सुद्धा झाली आहे। वडाळा रेल्वे स्टेशन जवळ पाणी भरल्याचं पाहायला मिळतंय। इकडे भांडूपमधील LBS रोड सुद्धा पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे। जवळजवळ गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, संपूर्ण मुंबईसह उपनगरांमध्ये सुद्धा तुफान पाऊस पडतोय आणि जो पाऊस पडतोय पावसामुळे नागरिकांचे कसे हाल होत आहेत, नागरिकांना कसा फटका बसतोय? नक्की श्रद्धा, मुंबईची तुंबई झाली आहे असं म्हणायला लागेल, कारण कालपासून जो पाऊस पडत होता तो कुठेतरी थांबायचं नाव घेत नाहीये। पावसाची बॅटिंग आहे ती सुरू झाली आहे। सध्या मी मुंबईतील किंग सर्कल परिसरामध्ये आणि किंग सर्कल परिसरामध्ये जवळपास आता कमरे एवढं पाणी आलेलं आहे, कारण अनेक गाड्या देखील इथे बंद पडलेल्या आहेत। अनेक मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील या रस्त्यावरती झालेले आहे। आपण सध्या पूर्व द्रुतगती मार्गावर आहोत आणि या पूर्व द्रुतगती मार्गावरती ये-जा असते, वाहनांची ती जास्त असते, लोक इथून येत असतात। मोठ्या प्रमाणात जागरमानी आता ते घरी चाललेले आहेत, कारण आता सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। सध्या अनेक ज्या महागड्या ज्या गाड्या आहेत, BMW असतील किंवा अनेक ज्या महागड्या गाड्या आहेत, त्या या रस्त्यावरती बंद पडल्याचं पाहायला मिळते। जवळपास 2 तासापासून अनेक गाड्या देखील इथे बंद पडलेल्या आहेत। पार आपण पाहिलं तर अनेक मुंबईतील जे सखल भाग पाहिलं तर दादर असेल किंवा हिंदमाता, दादर TT असेल, किंग सर्कल असेल, कुर्लाचा जो सर्कल धारावी येथे असेल, तिथे मोठ्या प्रमाणात सकाळपासून पाऊस येतो, त्यामुळे पाणी साचलंय। पालिकेने जी यंत्रणा लावली आहे ती कुठेतरी सपशेल अपयशी ठरलेली आहे, कारण पाणी निचरा करण्याची सिस्टीम ही सध्या फेल झाल्याचं आपल्याला या दृश्यामधून दिसते। आता सध्या किंग सर्कल परिसरामध्ये सकाळी जर पाहिलं तर गुडघ्यावर पाणी होतं, आता कुठेतरी कमरे एवढं पाणी आता झालंय आणि पालिकेचे कर्मचारी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल ते देखील आता इथे उतरलेलं आहे आणि बॅरिकेडिंग करून काही वाहनांना देखील थांबवण्यात येत आहे। तरी देखील काही लोक आपला जीव धोक्यात घालून इथे प्रवास करतायत आणि इथे व्हिज्युअल मध्ये जर पाहिलं असतं जवळपास कमरे एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळते। भांडूपचा जो LBS रोड आहे तिथे देखील मोठ्यावर पाणी साचलंय आणि ज्या रेल्वे गाड्या आहेत, मध्य रेल्वे असेल किंवा हार्बर रेल्वे असेल, ते 10 ते 15 मिनिटं उशिराने चालते, त्यामुळे रेल्वेवरती पण पावसाचा परिणाम झालाय। मुंबईतील पाऊस हा काल रात्री जोरदार झाला होता। काल रात्री जे पालिकेचे जे पंपिंग स्टेशन आहेत ते कुठेतरी बंद झाले होते, त्यामुळे त्याचा कुठेतरी याचं नुकसान झालं होतं। ते सकाळी कर्मचाऱ्यांनी येऊन चालू केले असं आपल्याला काही नागरिकांनी देखील इकडे सांगितलं। आणि आता सध्या आपण ज्या किंग सर्कल परिसरामध्ये आहोत, इकडे थोडं तरी पाणी साचलं तरी पाऊस पडला तरी पाणी साचतं आणि सध्या इथे मोठ्या प्रमाणात नागरिक देखील ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत आणि सकाळपासून इथे जोरदार पाऊस पडतोय। श्रद्धा, दरवर्षीचं हे आहे। आपण जर पाहिलं तर अनेक नागरिक बोलत असतात की पालिकेकडनं काहीतरी केलं पाहिजे, पण कुठेतरी पालिकेकडनं पंप लावले जातात पण त्याचा फायदा काय होत नाही। मुंबईची जी तुंबई आहे ती दरवर्षी होते, आरोप प्रत्यारोप होतात राजकारण्यांकडनं, पण नागरिकांना जो नाहक त्रास होतो त्याचं काय सोल्युशन निघत नाही। श्रद्धा, अगदी नाही, आपण बघतोय प्रवाशांचे आणि नागरिकांचे कसे हाल होत आहेत। अक्षरशः नागरिक या 4 व्हीलर गाड्या सध्या आपण दृश्यांमध्ये पाहतोय त्या हाताने ढकलताना पाहायला मिळतात आणि पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज आहे। पद्मेश, पाणी ओसरतंय का? सध्याची परिस्थिती काय आहे आणि इथून पुढे आता नागरिकांसाठी आपल्या किंवा प्रवाशांसाठी किंवा आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणूया, इथून पुढे पावसाचा अंदाज आता कसा असेल? पद्मेश, आवाज येतोय? पद्मेश यांच्याकडे आपण पुन्हा जाण्याचा प्रयत्न करूया। सध्याची आम्ही तुम्हाला जी दृश्य दाखवत आहोत किंग सर्कल परिसरामधली, दरवर्षी हीच परिस्थिती किंग सर्कल परिसरामध्ये किंवा दादरमध्ये काही भागांमध्ये, सखल भागांमध्ये पाणी साचतं आणि त्यामुळे जे आपण दृश्यांमधून ज्या गाड्या बघतोय त्या कशा प्रकारे पाण्यातून जात आहेत, वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे। LBS रोड इकडे पाण्याखाली गेलेला आहे। किंग सर्कलचा हा जो परिसर आहे, गाड्या सुद्धा या पाण्यामधून जाताना पाहायला मिळतात, वाट काढताना पाहायला मिळतात। पोलीस यंत्रणा जरी सज्ज असली, सतर्क असली तरी सुद्धा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावाच लागतोय। मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि
मुंबईतील पावसाची परिस्थिती दाखवणारी काही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. स्क्रीनवर आपण पाहू शकतो आजही मुंबईमध्ये पावसाचा जोर असाच कायम आहे आणि त्यामुळे मुंबईकर कसे हैराण झालेले आहेत आपण पाहू शकतोय. मुंबईतील अनेक भागांमध्ये तुफान पाणी साचलंय, जे सखल भाग आहेत आणि त्यामुळे या लोकांना तिथूनच वाट काढावी लागते. काही दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर. किंग्स सर्कलचे सायन्स आहे, त्यानंतर दादरचं टीटी स्टेशन. मुंबई सेंट्रलमध्ये पण काहीशी अशीच परिस्थिती आहे. अंधेरी सबवे दरवर्षी पाण्याखाली जातो आणि त्यामुळे वाहतुकीसाठी तो बंद ठेवावा लागतो. यावर्षी सुद्धा अंधेरी सबवे जोरदार पाऊस आहे आणि त्यामुळे बंदच ठेवण्यात आलाय. वडाळा स्टेशनची दृश्य काही नागरिक पावसामधून वाट काढताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर LBS रोड जो आहे भांडूपचा, तिथे सुद्धा सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. तुफान पावसामुळे मुंबईकर हैराण झालेले आहेत.